यवतमाल जिले में भाजपा के सदस्यता पंजीकरण अभियान की समीक्षा बैठक संपन्न हुई। आदिवासी विकास मंत्री अशोक उइके ने बताया कि अभियान को अच्छा प्रतिसाद मिल रहा है और इस वर्ष जिले में 3 लाख सदस्य बनाए जाएंगे। यवतमाल जिले में भाजपा के सदस्यता पंजीकरण अभियान को लेकर समीक्षा बैठक आयोजित की गई, जिसमें राज्य के आदिवासी विकास मंत्री और यवतमाल जिला भाजपा संपर्क मंत्री अशोक उइके उपस्थित रहे। इस अवसर पर मंत्री उइके ने बताया कि जिले में भाजपा के सदस्यता अभियान को व्यापक समर्थन मिल रहा है। उन्होंने कहा कि इस वर्ष जिले में 3 लाख नए सदस्य पंजीकृत करने का लक्ष्य रखा गया है। बैठक में भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने भी भाग लिया और सदस्यता अभियान को गति देने पर चर्चा की गई। संघटन पर्व हा विषय घेऊन देशामध्ये राज्यामध्ये प्राथमिक सदस्य नोंदणीची प्रक्रिया सुरू होती। देशामध्ये सदस्य नोंदणीचं अभियान विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सुरू झालं होतं। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्याची निवडणुकीच्यामुळे उशिरा सुरू करण्यात आली होती। आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळेजी, आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून 1 कोटी सदस्य बनवून एक नवा विक्रम तयार केला। त्यामुळे सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून उत्सव आणि आनंद साजरा करतात। परंतु एवढ्याचं समाधान नाही। आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की मी 1.5 कोटी सदस्य बनवणार। त्यामुळे माननीय बावनकुळे साहेबांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांनी 2 वेळा तारीख वाढवून दिली आणि दिनांक 19 तारखेपर्यंत 100% 1.5 कोटी सदस्य या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य राहील असं आम्हा सर्वांना विश्वास दर्शवण्यासाठी आज संघटन पर्वाची बैठक घेतली। 4 विधानसभा मतदारसंघाचे कोर ग्रुपच्या सदस्यांना बोलावलं। कोर ग्रुपच्या सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं येणाऱ्या काळामध्ये प्राथमिक सदस्यासह सक्रिय सदस्य, बूथ समित्या गठीत करणे आणि विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा नियुक्त करण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना सूचना देऊन आज संघटन पर्वचा एक उपक्रम म्हणून, एक भाग म्हणून आज यवतमाळ जिल्ह्यातील समस्त पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, हितगुज साधला आणि निश्चितच या संघटन पर्वाच्या माध्यमातून आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांसोबत एक काम करण्याची संधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळावा या दृष्टीने माझ्याकडे जबाबदारी दिलेली असल्यामुळे आज समस्त पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली। भविष्यामध्ये निश्चितच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहून भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम वाढवण्यासाठी संघटन पर्वाचा उपक्रम म्हणून यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत। येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही संघटनेच्या माध्यमातून यशस्वी काम करू असं सर्वांना आश्वासित करतो। आपण सर्वजण त्या पत्रकार परिषदेला आलात, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करायला सांगितला। 100 दिवसामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विविध योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, गरिबाचं कल्याण झालं पाहिजे, अशा प्रकारचा कृती आराखडा करून भविष्यामध्ये 100 दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला विकासाचा आराखडा गतीने चालेल असं सर्वांना आश्वासित करतो आणि खूप खूप धन्यवाद देऊन